श्रीखंड श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, उद्या पिठोरी अमावस्या आहे. उद्याचा योग खूप मोठा आहे. पुन्हा लवकर हा योग नाहीये. बघा, अमावस्या म्हटलं की लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तुम्ही जेही उपाय कराल, ज्याही सेवा कराल, ह्या सर्व सेवा अमावस्येच्या दिवशी शीघ्र फलदायी असतात. म्हणजे त्याचं जे फळ आहे हे फळ तुम्हाला अधिक पटीने मिळत असतं. बघा, उद्याची अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. उद्या अनेक घरांमध्ये, अनेक गावांमध्ये पूजा केली जाईल. बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असते, होम हवन, अनेक गोष्टी, शुभ गोष्टी केल्या जातात. आता उद्या आपण आपल्या घरच्याच घरी असा एक उपाय करणार आहोत, जो उपाय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी कृपा व्हायला सुरुवात होईल. बऱ्याच वेळा असं वाटतं की लक्ष्मी माझ्यावरच का रुसलेली आहे. समोरचं घरही खूप गरीब होतं, तोही तेवढीच मेहनत करतो, मीही तेवढीच मेहनत करते, पण आज त्यांची परिस्थिती जास्त सुधारली, माझी परिस्थिती होती तशीच राहिलेली आहे. असं का? बघा, जेव्हाही आपलं नशीब आपल्याला साथ देतं ना, तेव्हा आपल्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत जातात. पण जेव्हा भाग्य आणि नशीब साथच देत नाही ना, तेव्हा आपली जी परिस्थिती आहे त्यात काही बदलच घडत नाही. समोरच्या व्यक्तीला नशीब साथ देत जातं आणि त्यामुळे त्याची परिस्थिती सुधारत जाते. मात्र आपल्याला आपलं भाग्य नशीब साथ देत नाही, त्यामुळे आपली परिस्थिती आहे तशीच राहते. जेव्हा तुम्ही कर्म आणि कष्टांबरोबर असे उपाय करायला सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी आणि नशिबापेक्षाही जास्त तुम्हाला मिळायला सुरुवात होते. फक्त उपाय करत असताना ते मनापासून आणि श्रद्धेने करा. प्रत्येक उपाय तुम्हाला काहीतरी रिझल्ट हा देणारच. बघा, आता उद्याच्या दिवशी खास लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैसा घरात येण्यासाठी, आलेला पैसा टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उद्या काय करायचं, तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही टायमाला हा उपाय केला तरी चालेल. मात्र पहाटपासून अमावस्या सुरू होत आहे, त्यामुळे सकाळीच केला तर अतिशय उत्तम, किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला, ज्याला लक्ष्मी येण्याचा टायमिंग म्हणतो, त्या टायमाला तुम्ही जर हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम. तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. सकाळी तुम्ही जो दिवा लावणार आहात त्याच दिव्यात हा उपाय केला तरी चालेल, वेगळा दिवा लावण्याची गरज नाही. सकाळी जो दिवा लावणार आहात तोच दिवा तुम्ही घ्या. हा दिवा स्वच्छ घासून पुसून आजच ठेवा. उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजे जो सकाळी तुम्ही दिवा लावणार आहात तो. दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. दिव्याच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे. 5 बोटं हळद कुंकवाची लावायची आहेत. त्यानंतर दिव्यामध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. 1 रुपयाचं एक नाणं या दिव्यामध्ये, जे तेल आहे तेलामध्ये 1 रुपयाचं नाणं, चिमूटभर हळद आणि एक हिरवी वेलची, जिला हिरवी इलायची असं म्हणतो, ही एक, म्हणजे अशा 3 गोष्टी तुम्हाला या दिव्याच्या तेलामध्ये, म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. टाकत असताना, खरं तर चिमूटभर हळद टाकत असताना तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही हिरवी वेलची टाकाल आणि जेव्हा तुम्ही 1 रुपयाचं नाणं टाकाल, तेव्हा तुम्हाला धनलक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. आणि जेव्हा हिरवी वेलची टाकाल, तेव्हा तुमची जीही आर्थिक तंगी चालू आहे ती आर्थिक तंगी संपावी, यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हे टाकून हे मंत्र उच्चार करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडून नमस्कार करून पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग तुमची जी काही कामे असतील ती तुम्हाला करायची आहेत. हे केल्यानंतर काय होईल, बघा, हळद अशी गोष्ट माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. भगवान श्री विष्णूंना हळद जी आहे ती अतिशय प्रिय आहे. जिथे माता लक्ष्मीची पूजा करतो, खरं तर ज्या ठिकाणी तुम्ही हळद टाकायला सुरुवात कराल तिथे माता लक्ष्मी आकर्षित होणारच आहे. कुठल्याही अप्रत्यक्ष रूपाने, सूक्ष्म रूपाने का होईना, माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे. मात्र माता लक्ष्मीच्या नेहमीच सोबत असणारे भगवान श्री विष्णू जे आहेत तेही तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल आणि जेव्हा या जोड्याने तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमची जी काही इच्छा पूर्ण होणार आहे किंवा जी काही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या इच्छेसाठी ते जेव्हा तथास्तु म्हणतील, तेव्हा तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. तुमच्या घरामध्ये धनाची वृद्धी व्हायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही 1 रुपयाचं नाणं, साक्षात लक्ष्मी जी आहे, या लक्ष्मीची तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात, जेव्हा तुम्ही हिरवी वेलची या तेलामध्ये टाकणार आहात,
तेव्हा तिथे खरं तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही हिरव्या वेलचीचे जेही उपाय कराल ते सगळे उपाय प्रभावित असतात. हिरव्या वेलचीचा सुगंध आल्यानंतर माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट होते अशी मान्यता आहे. माता लक्ष्मी सूक्ष्म रूपाने का होईना मात्र तिथे साक्षात रूप येऊन ती आशीर्वाद देते अशीही मान्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये अर्पण कराल तेव्हा माता लक्ष्मीचे सगळे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आता हा उपाय केल्यानंतर सकाळी केलं तर संध्याकाळच्या टायमाला, जर संध्याकाळी केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तो विझल्यानंतर किंवा दिव्यातील तेल संपल्यानंतर यामध्ये तुम्ही जे 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि हिरवी वेलची ठेवलेली आहे या दोनही गोष्टी काढायच्या आहेत. त्या पाण्याने स्वच्छ धुवायच्या आहेत. त्याच्यावरती थोडंसं दूध टाकायचं आहे. पुन्हा तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हा 1 रुपयाचा नाणं आणि हिरवी वेलची जी आहे ती तुम्हाला कुठल्याही लाल रंगाच्या कापडामध्ये घ्यायची आहेत. याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये, पुरुष असेल तर पॉकेटमध्ये यश प्राप्तीसाठी कायम तुम्हाला हा रुपया आणि कायम तुम्हाला ही वेलची सोबत ठेवायची आहे. हा एक उपाय, हा 1 रुपया, ही 1 वेलची आयुष्यभर तुम्हाला साथ देत जाईल. तुमच्या नशिबामध्ये नसलेला पैसाही तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे, पैशाचे योग यायला सुरुवात होईल. आता असं नाही की हा उपाय केल्यानंतर आपोआप पैसा येईल. हा उपाय केल्याबरोबर तेवढेच कर्मकष्ट करा. जेव्हा तेवढेच कर्मकष्ट करून नशिबात साथ देत नव्हतं तेव्हा हा उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही कर्मकष्ट कराल तेव्हा प्रत्येक गोष्टीला नशिबाची साथ मिळायला लागेल. फक्त करून बघा. खूप मोठे रिझल्ट आहेत, खूप मोठे अनुभव आहेत. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी न चुकता हा साधा आणि सोपा उपाय करा. बघा 7 दिवसांच्या आत, एका आठवड्याच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. जरी तुम्ही उद्याच्या एकच दिवशी हा उपाय केला तरी 7 दिवसांच्या आतच तुम्हाला याचा पूर्ण अनुभव येऊन जाईल. आता ताई ही वेलची किंवा हे आम्ही कधी टाकायचं किंवा कधी काढून हे करायचं, अजिबात नाही. हे कायम तुमच्या जवळ ठेवायचं आहे. कधी तुम्हाला वाटलंच की आता मला पुन्हा हा उपाय करायचा आहे, या उपायाचे इफेक्ट थोडेसे कमी, रिझल्ट कमी जाणवत आहेत, तर अशा वेळेस पुन्हा पुढची जी अमावस्या येईल त्या अमावस्येला हा रुपयाचा नाणा आणि ही जी वेलची आहे ही तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा पाण्यामध्ये सोडून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आणि पुन्हा हिरवी वेलची आणि पुन्हा 1 रुपयाचं नाणं घेऊन पुन्हा या उपायाला तुम्ही सुरुवात करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. बघा आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सांगते, कुठलेही उपाय करत असताना तुम्हाला त्याच्याबरोबर तेवढेच चांगले कर्म करायचे, तेवढीच तुम्हाला कष्ट करायचे, तेवढीच तुम्हाला मेहनत करायची आहे. कर्म, कष्ट, मेहनत ह्या गोष्टी कुणालाच चुकलेल्या नाहीत. प्रत्येकाला त्या गोष्टी करायच्या आहेत आणि केल्याच पाहिजे, तरच आयुष्यामध्ये आपल्याला जे काही आहे ते मिळेल. मात्र जेव्हा या गोष्टी करण्यासोबत आपण उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही प्राप्त व्हायला सुरुवात होते. बघा माझा स्व अनुभव आहे. जेव्हा उपायांना सुरुवात केली ना तिथून आयुष्य खूप बदलून गेलं. आधीचं आयुष्य खूप वेगळं होतं. तेव्हा उपाय सेवा काहीच माहिती नव्हतं, त्यात इंटरेस्टही नव्हता. मात्र करायला सुरुवात केली आणि अनुभव येत गेले. एक अनुभव आल्यानंतर आपली आपोआप इच्छा होती की दुसरंही करावं, तिसरंही करावं. फक्त त्यासाठी विश्वासाने, प्रामाणिकपणे तुम्ही कर्म, कष्ट आणि उपाय सेवा करत चला. प्रत्येकाला अनुभव नक्कीच येणार.